व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजीमध्ये समर प्रीमियम लीग हे सध्या खेळवण्यात येत आहे. या खेळासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू हे इचलकरंजीमध्ये काल दाखल झालेले आहेत. आज ज्या ह्या मॅचेस तुम्ही ठेवलेल्या आहेत, ह्या मॅचेस नेमकं ठेवायचं उद्दिष्ट काय होतं? प्रथम तर मी गागडी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून पदाधिकारी म्हणून मी हे सांगतो की बहुजन समाजातील लोक सामाजिक कार्यात, राजकीय कार्यात, नंतर शिक्षणात भरपूर ठिकाणी आपलं नाव लौकिक करत आहेत. तसंच माझ्या कंजरबाट समाजातील पण लोक पुढं जावावीत म्हणून एक स्पोर्ट्स गेम म्हणून आम्ही हा समर प्रीमियर लीग म्हणून हा उपक्रम घेतलेला आहे. ह्यातून एक समाज पुढं जाण्याच्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. तरी आज या समर प्रीमियर लीग या सर्व खेळाडूंना व येणाऱ्या प्रेक्षकांना गागडी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक पाणीपोईची सोय केलेली आहे की जेणेकरून येणारी प्रेक्षक व खेळाडूंना थकवा जरी आला किंवा त्यांना पाण्याची गरज जर लागली तर ती पूर्णपणे आम्ही आमच्या गागडी युवा फाउंडेशनच्या माध्यमातून देण्याचं आम्ही उपक्रम राबविलेला आहे. तरी तो आम्ही पूर्ण 16 दिवस ही प्रीमियर लीग हा कार्यक्रम ह्या ग्राउंडमध्ये होणार आहे. तरी 16 दिवस आम्ही गागडी युवा फाउंडेशनच्या माध्यमात पाणी पुरवण्याचा उपक्रम राबवणार आहोत. इचलकरंजी शहरामध्ये अखिल महाराष्ट्र कंजरभाट टुर्नामेंट, लेदर टुर्नामेंट आणि समर प्रीमियर लीगच्या नावानं समरच्या नावानं आपण भरवतो. कारण समर एक असा मुलगा होता त्याचं दुःखद आता हालीमध्ये दुःखद निधन झालेलं आहे आणि पप्पू हा सगळं ह्या खेळाचं नियोजन सगळं करतात टुर्नामेंटचा. आणि त्याच्यामध्ये आमची एक अशी व्यथा होती किंवा आमचा समज असा होता की ह्याच ग्राउंडवरती समर हा चांगला परफॉर्मन्स दाखवणार आहे कालांतरानं, ही आमची अपेक्षा होती. पण ती अपेक्षा भंग झाली आणि त्याच्याच नावानं आम्हाला टुर्नामेंट भरवायचं इथं भाग पडलेला आहे. पप्पू नवले हा टुर्नामेंट भरवत आहे आणि सर्व खेळाडूंना आम्ही हीच शुभेच्छा देऊ इच्छितो की ह्या टुर्नामेंटला गालबोट न लागता हे टुर्नामेंट पार पाडावीशी सर्व खेळाडू, सर्व टीमांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे. बस हे सांगून समर प्रीमियर लीग याचे आयोजन करणारे पप्पू नवले यांना गागडी युवा फाउंडेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. तसेच आलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी आणि आलेल्या सर्व महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी गागडी युवा फाउंडेशनच्या वतीने पाणपोईची व्यवस्था केलेली आहे. त्याचा लाभ सर्वांनीच घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.